साखरीला न्यारी खीर पुरी माग सारी अशी शिकवण केली भोळा आई बापानं. अरे वा, शेवटी बहीण कोणाची आहे? काय ग? मला मारून टाकील का? मारून टाकील तुम्हाला? अरे 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 काय करते? अरे अरे मला पाडते ती. काय झालं तुला? एवढी मस्ती आली काय झालं रे तुमच्याकडे? अख्खा डोक्यात भुसा भरलाय. तुमच्या आईचा घोडा मारला तुमच्या तरी. काय चाललंय तुमचं? टेन्शन घेऊन डोक्यात केस केले. आई सांग ग. बाबा हे बघा मला काय मिळालं. अरे वा. फरश बघ माझ्या पोरीला काय भेटलंय बघ. मस्त. अरे तुझी पोर फार गुणाची आहे. पण मी काय सांगतो माहिती आहे का? तू दारू सोड. दारू सोडून दे तू. अरे मला सांगतो दारू सोड. यो कुठं टिंगरून आलाय? दीदी हे बघ मी काय बनवलंय. अगं हे बघ इथे राहिलंय. जीने लगा हूँ पहले से ज्यादा तुम पे मरने लगा हूँ. काय पाहिजे बाबू? दादा बोल. हो, ही गाडी किती रुपयाला दिली? गाडी 10 रुपये. 10 रुपये? 10 रुपये. दादा हा भाऊ, 1 रुपया आहे. 1 रुपयाला गाडी आली असते बाबू. ही गाडी इकडे ठेवली असती, रस्त्यावर ठेवली असती. रस्त्यावर ठेवून आपल्या खिशात चावी टाकली असती. जा 1 रुपयाला 10 रुपये घेऊन येता. आज आपण खूप मजा केली ना. आई आज ना मी खूप मज्जा केली. हा चल, दमली असशील ना, जेवायला बस. चल जेवायला वाढते. बस इकडे बस. अगे पायल, आम्ही ओलावर खेळायला चाललो. येतेस का नाही? दादा हा? माझे सगळे मित्र मैत्रिणी तिकडे खेळायला चालले. तू पण चल ना. अगं इथेच खेळा ना, तिकडे पाण्यात कशाला जातायत? नाही मला तिथेच खेळायचं. बरं ठीक आहे, चल जाऊयात. अरे भूषणालीच्या काय अक्कल बिक्कल आहे का नाही? चल बाहेर निघ. चल. अरे अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? हा? चल. अरे सोड ना. अरे ती बारकी आहे. तिला अक्कल आहे का नाही? तिला बाबा नको ना, बाबा नको. असेल नाही परत गेला छाप तंगडी तोडेल. नको ना. अरे शिरप्या, ए शिरप्या. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. आज इकडे कुठे आहे? हो, तुमच्या मुलाने अख्ख्या राज्यात गावाचं नाव काढलंय. हा की काय? मग आमच्याकडे पाहुणे आलेले ना, तेव्हा तुमच्या पोराने एक चित्र दिलेला काढून. तर ते चित्र त्यांना फार आवडलं आणि ते मुंबईला घेऊन गेले. त्याचे काय झालं? तेव्हा ते मुंबईला घेऊन गेल्यानंतर ते एक्झिबिशन काहीतरी होतं ना, तेव्हा तो चित्र तिकडे लावला आणि त्याचा पहिला नंबर आला. तेव्हा ते पेपरात फोटो आलाय त्याचा. नंबर आला? अरे वा.
आहे का नाही खुशखबर? ए पोरा, ए इकडे, हे घे बक्षीस. 10 रुपये. है, आवाज येईल डीजे तुझ्या आईची शपथ हाय. है, आवाज येईल डीजे तुझ्या आईची शपथ हाय. हो दादा. अरे बाबा, काय हो ती गाडी दे ना. अबो 1 रुपया गाडी येत नाही. जा 10 रुपये घेऊन ये. हो दादा पूर्ण पैसे आणलेत ना मी. अरे चोरी बिरी कुठे गेली ना? नाही नाही आता दादा. माझ्या गल्यावर यायची गाडी द्यायची तू नाही, 10 रुपये येशील ना माझ्या गळ्यात येईल. हो दादा गरीब असलं म्हणून काय झालं, आई बाबाने शिकवलं इमानदारीने राहायचं आणि ही- कोणाला पण घाबरायचं नाही. ही खरी गोष्ट हा. हा. असं पाहिजे. दादा उशीर होतं घ्या. हा, हा. घेऊन जा, नेऊ घेऊन ना? जा. हा, घे, घे. रे, बस, आता माझ्या बहिणीला जाऊन देणार. बस चला येतो. ये, ये. अरे वा, शाबास पोरा शाबास. जसं बाबा पोरगा आहे ना मी. अरे आई आज माझ्या शाळेत पहिला नंबर आला. अरे वा. हे बघ मला माहितीच होतं मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. हे बघ. वाव गाडी. बाबा अरे वा साई बेटा, ही गाडी कुठून आणली? बाबा ते सरपंचाने 10 रुपये दिले होते ना मला बक्षीस. त्या बक्षिसाचे पैसे घेतले आणि माझ्या बहिणीसाठी गाडी घेऊन आलो. अरे वा, मी आज फार खुश आहे. जातो, जाऊन येतो जरा. हा हा ठीक आहे. इथे. मला या माणसाचं तर काही समजतच नाही. पोरांसाठी खुश व्हायचं, जाऊन दारू पिऊन यायचं. बाबा काय झालं? बाबा काय झालं? ए बाबा उठ ना. ए बाबा उठ काय ना, काय मस्करी झालं? आहे ही? उठा. ए बाबा. अहो पोरं घाबरली. ए बाबा उठ ना. ए बाबा उठ ना, काय झालं? ए बाबा उठ ना रे. ए बाबा. काय झालं ताई? ए बाबा उठ ना. ए बाबा. तुझं कुंकू नाही राहिलं ताई. ए बाबा उठ ना. ए बाबा उठ ना, काय झालं बाबाला? जात्याच्या रूपानं गोडी भाकरीला न्यारी खीर पुरी माग सारी अशी शिकवण केली होती काय करू? भोळ्या आईसाठी आणि तुझ्यासाठी काहीच नाही केलं रे. तूच आपल्या कुटुंबाला सांभाळ रे बाबा, तूच आपल्या कुटुंबाला सांभाळ. आई मला भूक लागली. खडा पाखडून राही दगा दिला ग सुपान. आई हे बघ मी तुला एक खेळ सांगते. आधी आपण एक कपडा घ्यायचा, त्याच्यानंतर ना या कपड्याला असं फिट बांधायचं. आणि बघ गायब. पान गोडी भाकरीला न्यारी
कचरा टाका पटापट, घाई करा, टाइम होते. चला कचरा टाका. दादा अरे 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 काय झालं? दादा पुन्हा एकदा माझा पहिला नंबर आलाय आणि मी 5 झाले. आता तू बघ 10वीला मी टॉप करणार. इकडे एक बक्षीस. अरे दादा हा. कुठे हरवलास? काय नाही ग, खूप छान वाटलं. थोड़ा जल्दी करो, काम बहुत सारा अपने पास पड़ा हुआ है. अगर ऐसे करोगे कैसे काम चलेगा? थोड़ा स्पीड से करो काम को. झालं. झालं का रे लावून? हा सर लावतोय. तेलाला की तो तेलाचा बॉक्स उचलून बाहेर नेऊन ठेव. बरं ठीक आहे. कुठे गेला तो? हा सर. ते बाहेर तेलाचे डब्बे ठेवले ते आतमध्ये आणून ठेव. हा ठीक आहे. साई, तुझी मेहनत बघितली आहे. अशीच मेहनत करत असून तू पण खूप मोठा माणूस असून आणि आमचा पण बिझनेस चालवशील. थँक्यू सर. सगळे पाय. अरे लहान होतीस तेव्हा ठीक आहे, ती गाडी घेऊन बसायचीस. आता एवढी मोठी झाली तरी सुद्धा ती गाडी काही सोडत नाहीये. एवढा काय विचार करत असतेस ग? दादा एक दिवस असं येईल ना की अशाच गाडीत मी तुला बसून येईन. हॅलो सर, बोला ना. अच्छा, मी एकदा घरी विचारून सांगते. काय ग, काय झालं? माझं नॅशनल कॅम्पसाठी सिलेक्शन झालं, ते पण 5 दिवसासाठी. पण ते पुण्यात आहे. अरे मग त्यात काय झालं? नॅशनल लेवलला सिलेक्शन झालं ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे सगळं मी करतो ते कोणासाठी करतो? तुझ्यासाठीच की नाही? मग तू जायलाच हवं, तू जा. अरे हो, पण जर मी 5 दिवसासाठी गेले तर इकडे आईला एकटीलाच कामं करावी लागते. तुला बोलते लग्न कर, लवकर वहिनी आण, पण तू काय दाद देत नाही. अगं ये तुझ्या तर, अगं ये हळू ना. आज आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे स्टुडंट ऑफ द इयर 2024 हा अवॉर्ड. आणि हा अवॉर्ड या वर्षी जातोय आपल्या कॉलेजची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पायल वठा यांना. आपल्या कॉलेजची मेहनती आणि जिद्द, चिकाटी आणि संयम सांभाळून अभ्यास करणारी विद्यार्थिनी, तिला हा सन्मान देताना आम्हाला खूप अभिमान वाटतोय. मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य DP पटेल सर यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान पायल यांना द्यावा.
तुझ्या मेहनतीचे फळ आज तुला मिळाले आहे. हा जो तुला सन्मान मिळाला आहे त्याबद्दल तू काय बोलशील? ऍक्च्युली काय बोलावं कळतच नाहीये, पण एवढं सांगावंसं वाटतंय की आज जे काही मी इथे आहे ते फक्त आणि फक्त माझ्या दादामुळे. माझे बाबा ऑफ झाल्यापासून माझ्या दादाने माझा सांभाळ केला. आज जे काही मी इथे आहे ते फक्त आणि फक्त माझ्या दादामुळे. मी आता काही बोलू शकत. धन्यवाद. तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तुला काहीतरी मिळालं असेल बक्षीस वगैरे. अजून काय? शिवा तुला तर सगळंच कळतं. अरे असं रागवते कशाला? चल दाखवतो काय मिळालं. हो वा 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 मस्त. गुणाची म्हणजे पेपर आहे. आता जा आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ये. हा जा हे ठेव. अरे ती कुठे गेली बरं? दिसत पण नाही. कुठे गेली काय माहिती. फोन करून बघावं. हॅलो. हा अगं कुठे आहेस तू? अरे दादा मी पोहोचली कॉलेजला. काय कॉलेजला पोहोचली? अगं पण आता निघाली होतीस ना. 2 मिनिटं पण झाली नाही. हो रिक्षाने आले मी. रिक्षामध्ये गेली? हा. थांब तिकडेच थांब, मी आलो. काय का कोण होता रिक्षावाला? अरे तू होता कोणतरी पण मी ओळखत नाही. खरं बोलतेस ना? हो. बरं चल मी सगळ्या रिक्षावाल्यांना ओळखतो, मला दाखव चल कोण होतं ते. अरे दादा सॉरी मी रिक्षात नव्हते आले. अरे ते बस 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 पटकन. अरे तू काय पागल आहेस? आता काय झालं? कोणी बघितलं तर? कोण नाही बघणार. नको, बस मला बस भीती वाटते. नाही तू बस 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 पटकन. अरे दादा त्यानेच जबरदस्ती केली. अगं तुला किती वेळा सांगितलंय असं कोणाच्या पण गाडीवर बसायचं नाही. आताचा जमाना चांगला राहिलाय का? बरं तू जा कॉलेजमध्ये जा, मी त्याला बघतो. हा बघ हाच तो हाच. माझ्या पुढे काय रे स्वतःला हिरो समजतोस तू? वेळ जेव्हा स्वतःच्या बहिणीवर येते ना तेव्हा काही समजून घेण्याची गरज नसते. आणि तुम्हाला करायचं उद्धट वाटेल पण ह्यालाच विचार आहे नाही काय केलंय. काय रे काय केलंस तू? हो साहेब, हा माझ्या बहिणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून घेऊन गेला. हवं तर विचार येईल. हा हो हो त्यानेच जबरदस्ती केली. आणि तुमचं काय आहे का? असेल तर आत्ताच सांग. तुला लग्न करायचं असेल तरी पण आत्ताच सांग. आणि साहेब असं जर नसेल ना तर ह्याच्याकडून लिहून घ्या. काय भरोसा, आज हा माझ्या बहिणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून घेऊन गेलाय, उद्या पण न्यायचा. तुम्ही त्याच्याकडून लिहून घ्या. घे रे. हॅलो, तुम्ही पायलचे दादा बोलतात का? हा बोला ना, थोडंसं बाहेर बसलोय. मी पायलचं सर बोलतो. पायलचं नॅशनल लेवलच्या लिडरशिप कॅम्पसाठी सिलेक्शन झालं आहे. तर तिला 7 दिवसासाठी कोल्हापूरला जावं लागेल आणि त्यानंतर 10 दिवसांचं ॲडव्हेंचर कॅम्प होतं. तर पायल म्हणत होती की एकदा तुम्ही दादाशी बोलून बघा. हो आमची काहीच हरकत नाहीये. नाही तिला खूप मोठा होता यावं, तिची सगळी स्वप्न पूर्ण करता यावी. अहो तिच्यासाठीच तर करतो ना सर्व. तुम्ही पाठवा तिला कॅम्पला. दे ना, कशी काय? गोड आहे. माझ्या बहिणीसारखंच गोड आहे. हॅलो
अरे दादा, मी पोलीस भरतीची एक्झाम दिली होती अरे वा, मस्त. आणि काय झालं? मी पास झाले. अरे मग चांगलीच गोष्ट आहे ना. हा, पण मला कलेक्टर व्हायचंय. अच्छा, असं आहे तर. होशील ते पण होशील. एवढी मेहनत करतेस ना, मग होशील. दादा, हे बघ, इंग्लिश पेपर मध्ये माझा फोटो आलाय. अरे वा वा, पण काय आहे ना, मला इंग्लिश वाचता नाही येत. काय लिहिलंय? अच्छा, ते हा फोटो तिकडचा आहे ना, स्टुडंट मध्ये येणारे. आई बघ तुझ्या पोरीनं नाव काढलंय. आई, झालं तारखा बघून? तू नेहमी मला सरप्राईज देतेस ना, आज मी तुला सरप्राईज देते. कसलं? चल तरी. अगं असं नाही, डोळे बंद करून. अरे पण कुठे नेते अगं सांग. चल तर, तू तुला सांगतो ना, चल. अरे सांग तरी कुठे अरे नेते. बा चल तर दाखवतो काहीतरी. हे बघ, ठँग टँग. वा, आपली गाडी. मग आपली गाडी कशी वाटली तुला? खूप मस्त. आरती कर. हे हा, हॅलो, बोल ना. अरे यार, कसं बोलू कळतच नाही रे. का रे, काय झालं? अरे यार, आपल्या पायलने दिशांसोबत लग्न केलंय. काय? पायलने लग्न केलं? अरे पण आता 20 मिनिटापूर्वी तर मी त्याला सोडून आलो. अरे बाबा, त्यांनी लग्न कधीच केलंय. सर्टिफिकेटची वाट बघत आहे. सर्टिफिकेट आल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन नोंद केली. अगं ताई, आपल्या पायलने हे काय केलं? अशा मुलाशी लग्न नाही करायला पाहिजे होतं ग. ताई, आई, अगं आई काय झालं? अगं आई काय झालं? ताई, डॉक्टर साहेब, नर्स, आई आई मी तुला काहीच होऊ देणार नाही आई. हो डॉक्टर साहेब, बघा ना माझ्या आईला काय झालंय. लवकर बरी झाली पाहिजे. हो हो, तुम्ही काळजी नका करू, मी बघतो. डॉक्टर साहेब काय झालं? काही काळजी करण्यासारखं नाही आहे, सध्या स्टेबल आहेत. काही घरी प्रॉब्लेम वगैरे झाला होता, कसलं टेन्शन वगैरे घेतलं होतं. हो डॉक्टर साहेब, ते साहेब बरी होईल ना लवकर आई? ठीक आहे, 2 दिवस आपण ऑब्झर्वेशनमध्ये ठेवूया आणि नंतर बघू. दिवस झाले आपण दवाखान्यातच आहोत आणि ती साधा आईला बघायला सुद्धा आली नाही. जाऊ देत ग मावशी, मी माझं अख्खं आयुष्य पणाला लावलं. बाबा गेल्यापासून पोटच्या पोरीसारखं जपलं, पण तिलाच आपली कदर नाही. तिने केलंय ना, ती बघेल. हो रे राजा, हो.
बहुत तिखट आहे. ती खा, दुसरी देतो. हा ती वाली छान. ही छान आहे. हा ठीक आहे. हो सांगा ना कोणती घेऊ. ही तुला जी घेऊ. वाटेल ती घे ना. तुमच्या आवडीची घ्यायची. नाही का, तुझी चॉईस ती माझी चॉईस. बघा ही पण तुला खूप छान दिसेल ग. ही द्या. दादा ही एक पॅक कर. अजून काय हवं आहे का तुला? नाही बस. जाम टाईट चालू रे. चप्पल विसरलो. पायल उघडत नाही ती. अरे गायब बियब झाली का काय? खाली बघ. अहो हे काय एवढी दारू प्यायची? काय हो काय आता एवढी दारू पण यायची? एवढी काय एवढी? मी काय दारू प्यायची नाही का? तुझ्या बापाची दारू पितो का मी? बघ आता परत घेऊन येतो. हा बोला सर. हो मी ट्राय करते. आईला दुसऱ्या घरात आलो रे. ए पायल. अहो आलात तुम्ही? आताच कलेक्टर साहेबांचा फोन येऊन गेला. त्यांनी ना त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलवले. इकडे मला माझा मार्ग दिसत नाही ना, तुला दुसऱ्यांना मार्ग दाखवायचा आहे? हा हो परत पिऊन आला तुम्ही? परत पिऊन आला म्हणजे तू काय स्वतःला महाराणी समजतेस का? अहो काय बोलताय? मला उलट बोलते. जरा मी तिकडे जाऊन येते. संध्याकाळपर्यंत येईल. जेवण आणि काम तुझा बाप करणार का? हो माझ्या बापावर जाऊ नका. बापाची तुला जास्त मिरची जमते का? तुम्हाला काय माहिती माझ्या बापाबद्दल? आम्ही कसे दिवस काढले आम्हाला माहिती. कधी विचारलं तरी का? ए हात कोणाला दाखवते ग? तुझ्या हात तर हा बोल ना. काय माझ्या बहिणीसोबत? पाणी संपला. पायल पायल पाणी घेऊन ये. काय कडक मला भाई. कोणत्या देवाला नवस केलेला रे? तुझी तर मजा आहे बाई. भाई तुला पाहिजे का? मग तू पण जा.
तुझ्यासारख्या नालायक माणसाशी लग्न केलं हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. तरी माझा दादा सांगत होता हे छपरीशी लग्न नको करू, पण माझंच भाग्य फुटलं. तुझ्या तर काय बोलली? तो पार्किंगमध्ये लपलाय, आज त्याची गेम झालीच पाहिजे. पाखडून राही दगा दिला ग सुपान त्याला दळण्याचं बळ जात्याच्या रूपान गोडी भाकरीला न्यारी खीर. दादा एक दिवस असा येईल ना की अशाच गाडीत तुला बसून येईल.